जय हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे। होय शेतकरी मित्रांनो, आज सकाळीच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे आणि आज अखेर निर्णय सुद्धा झालेला आहे। जाणून घेऊ थोडक्यात आपण कर्जमाफीबाबत ताजी अपडेट, काय काय घडामोडी घडलेल्या आहे तुमच्या समोर मांडतोय। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। विशेषतः प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले या कर्जमाफीच्या संदर्भात काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपले मत व्यक्त करा। तुमची कमेंट प्रत्येकजण नक्कीच वाचतील। मित्रांनो, सुरुवात करतोय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर। होय मित्रांनो, महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी आणि या वर्षातील सर्वात मोठी बातमी। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत निर्णय घेतलेला आहे। लाखो शेतकऱ्यांना बँकाच्या कर्जातून मुक्ती मिळणार। मित्रांनो, महत्त्वाचे निर्णय काय तर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीला सरकारची मान्यता आहे। जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे। कर्जमाफीची एकूण अंदाजे रक्कम 36,000 कोटी रुपये ही अंदाजित रक्कम आहे। त्यानंतर कर्जमाफी योजनेची महत्त्वाची माहिती, 30 जून 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार। थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार। राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, खाजगी व ग्रामीण भागातील कर्जाचा सुद्धा समावेश आहे। कर्जमाफीचे निकष पूर्वीप्रमाणेच राहतील। 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकबाकीतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय झाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले होते। मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा अंतिम निर्णय। त्यानंतर थकबाकीदार व नियमित कर्जदार सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून मिळतील। तर मित्रांनो, यावर अजून तुमचे काय मत आहे कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असेल तर ते सुद्धा नक्की कमेंट करा। जाताना नक्की लाईक करा, व्हिडिओ माझे आवडत असल्यास आणि शेअर सुद्धा करा। धन्यवाद।